आजच्या या संविधान जागर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक ॲडव्होकेट श्याम तांगडे साहेब, या संमेलनाचे उद्घाटक अंजलीताई आंबेडकर, या सत्राचे अध्यक्ष आटे सर, अनिल देसाई आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी आयोजकांना अभिनंदन करतो की अशा एखाद्या विषयावरती साहित्य संमेलनामध्ये पण चर्चा होऊ शकते असा विचार करून त्यांनी आमच्यासारख्या कायद्याच्या लोकांना इथे बोलवलं. अंजलीताई सकाळी म्हणाले की त्यांचा साहित्याचा काही संबंध नाही, तसाच आमचा पण आहे. मी पहिल्यांदा विचारलं की साहित्य संमेलनामध्ये आम्ही येऊन करायचं काय? ना आम्ही कविता करत, ना कथा लिहितो, ना आम्ही ते आत्मचरित्र लिहिलेत, आणि म्हणून इथे आपला संबंध काय? परंतु मग नंतर साहित्य हे फक्त चंद्राची प्रतिमा आणि प्रियसीचा चेहरा ह्याच्या पलीकडे भाकरीचा चंद्र शोधणारा पण असतं. आणखीन त्याच्यानंतर ते साहित्य कधी कधी आपल्याला जगण्याची ऊर्जा देणारही असतं. आणि म्हणून आंबेडकरी साहित्य हे तसं नसतं, ते आपल्या रोजच्या भाषेमध्ये जसं सांगता येईल, जसं मांडता येईल, जीवनाचं नवीन तत्वज्ञान सांगणारं हे साहित्य असतं. म्हणून आपण त्या चौकटीमध्ये न बसता आपले विचार मांडावेत, आणि ह्या हिशोबाने हे साहित्य संमेलनामध्ये हा विषय मला वाटतं रास्त आहे. 1 ऑगस्टला सुप्रीम कोर्टाने निवाळा दिला. 7 न्यायाधीशांचं खंडपीठ होतं, आणि पंजाब राज्य विरुद्ध देवेंद्र सिंग ह्या खटल्यामध्ये त्यांनी सांगितलं की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती ह्यांच्यामध्ये वर्गीकरण करता येईल. दुसरा एक भाग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती ह्यांना आरक्षण देत असताना क्रीमी लेअर हा क्रायटेरिया लावता येईल. आणि त्याच्यानंतर खरं म्हणजे सुचलंच नाही लोकांना की आपण काय प्रतिक्रिया द्यावी. हे काय झालं, थोडंसं आपण ह्याच्या इतिहासाला मागे जाऊया. अनुसूचित जाती म्हणजे नेमकं कोण, ह्याची व्याख्या काय? आपण थोडंसं शांत राहाल का? अनुसूचित जाती म्हणजे नेमकं कोण, ह्याची व्याख्या काय? तर ह्याची व्याख्या भारतीय राज्यघटनेमध्ये आहे. आता खरं म्हणजे राज्यघटनेची ही प्रत बघून तुम्हाला काही गैरसमज होण्याची काही कारण नाहीये. त्याचं कारण असं की 2011 पासून जेव्हा ईस्टर्न बुक कंपनीने अशी प्रत काढायला चालू केली, मी हे वापरतोय. आणखीन ह्याच्यामध्ये सगळ्या तरतुदी मागील 23 वर्ष मी महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना शिकवतो, म्हणून फक्त घेऊन फोटो काढत नाही. तर ह्या राज्यघटनेमध्ये अनुसूचित जातीची व्याख्या काय? तर डेफिनेशन, व्याख्या, ह्याचं जे अनुच्छेद आहे ते 366 आहे राज्यघटनेमध्ये. आणि 366 उपकलम 24 मध्ये ते असं म्हणतात, शेड्यूल कास्ट, अनुसूचित जाती मीन्स such caste, race, tribes or part or group of within such caste, race or tribe as are deemed under article 341 of the scheduled caste for the purpose of this constitution. सोप्या भाषेत सांगायचं की त्या जाती, त्या जमाती आणि ते वंश जे राज्यघटनेने अनुच्छेद 341 मध्ये ज्यांना शेड्यूल कास्ट म्हटलेलं आहे ते शेड्यूल कास्ट आहेत. म्हणजे याचा अर्थ असा की आपण 341 मध्ये शेड्यूल कास्टची व्याख्या काय, म्हणजे ते आपली व्याख्या येते, ज्यांना शेड्यूल कास्ट आहेत अनुसूचित जातींची व्याख्या येते. त्याच्यामध्ये 2 कलम आहेत, 341(1) आणि 341(2). एक असं म्हणतं, द प्रेसिडेंट इन आफ्टर कन्सल्टेशन विथ द गव्हर्नर by public notification specify the caste, race, tribes or part of the group within the caste, race, tribe which shall for the purpose of this constitution shall be deemed to be scheduled caste. सोप्या भाषेत सांगायचं की राष्ट्रपती एक अध्यादेश काढतील, प्रेसिडेंट ऑर्डर काढतील, त्याच्यामध्ये राज्यपालांच्या सल्ला घेऊन प्रत्येक राज्यामध्ये या देशामध्ये अनुसूचित जातीमध्ये कोणत्या जाती, कोणत्या जमाती, कोणते वंश टाकायचे ठरवतील. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यानी तुम्हाला काय कळलं का, अनुसूचित जाती कोण, तर काहीच कळलं नाही. त्याचं कारण असं की कोणत्या जातीला अनुसूचित जातीमध्ये टाकावं ह्याचं काय मापदंड आहे का? म्हणजे आता मी तुम्हाला विचारलं की अनुसूचित जाती म्हणजे कोण, तर तुम्ही ज्या जातींची नावं द्याल त्या जाती अनुसूचित जातीमध्ये का आहेत, त्यांचं कारण काय? म्हणजे ब्राह्मण
अनुसूचित जातीमध्ये येऊ शकतो का? व्याख्या काय माहितीये का की प्रेसिडेंट मे इन कन्सल्टेशन विथ द गव्हर्नर, राज्यपालांच्या सल्लामसलत करून जाती जमाती आणि वंश ह्यांना अनुसूचित जातीच्या सूचीमध्ये टाकतील. आता मग ब्राह्मणाला टाकता येईल का? ब्राह्मणाला टाकता येईल का अनुसूचित जातीमध्ये? नाही टाकता येणार. का नाही टाकता येणार? त्याचं कारण काय? आणि त्याचं कारण जर का तुम्हाला शोधायचं असेल तर आज सकाळचं जे अध्यक्ष भाषण झालं ते अध्यक्ष भाषण जर का तुम्ही व्यवस्थित ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर भेटतं. ते उत्तर असं आहे की आपल्याला पुन्हा एकदा ईस्ट इंडिया कंपनीकडून राणीने हा सगळा कारभार देशाच्या हातामध्ये घेतला आणि सांगितलं की आता इथे कायद्याचं राज्य चालू होईल आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आणायला सुरू केले, वेगवेगळ्या प्रकारचे आणले. आणि हा कारभार घेतल्यानंतर त्यांनी इंग्रज गव्हर्नर जनरल आणि इंग्रज सगळे कायदे मंडळ यांना उभं केलं. हे केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आरक्षणाची मागणी कोणी केली असेल तर ह्या देशातील सवर्णांनी सांगितलं की राणी सरकार आम्हाला पण कुठेतरी प्रतिनिधित्व द्या, आम्हाला आरक्षण द्या. तर पहिलं रिझर्वेशन मागितलं या देशातील भटा ब्राह्मणांनी. त्यांनी सांगितलं की आम्हाला पण राज्य कारभारामध्ये आमचं ऐकून घ्या ना. मग ते म्हणाले कसं? तर मग भारतीयांना प्रतिनिधित्व दिलं पाहिजे. आता भारतीयांना प्रतिनिधित्व दिलं पाहिजे ह्याचा अर्थ म्हणजे भारतीय म्हणजे कोण? मग सांगितलं की हिंदूंना आणि मुसलमानांना. मग कसं द्यायचं? तर मला लोकसंख्येप्रमाणे द्या, लोकसंख्येप्रमाणे द्या. आणि तेव्हा तो जो भारत होता ना, पाकिस्तान बांगलादेश हा सगळा भाग आपण ब्रिटिश इंडिया पकडायचा, लोकसंख्येप्रमाणे द्या. बरं भेटायला लागलं तुला प्रतिनिधित्व. मग 1909 साली प्रिन्स आगा खानने सांगितलं की हे जे हिंदू पॉप्युलेशन सांगतायत ना हे फसवं आहे. ह्याच्यामध्ये अनेक लोक असे की जे हिंदू नाही आहेत. ते म्हणाले कोण आहेत? की ह्याच्यामधले जे अस्पृश्य आहेत आणि जे आदिवासी आहेत ते हिंदू नाही आहेत. का हिंदू नाही आहेत? कारण की त्यांना ह्यांचा देव चालत नाही, त्यांना ह्यांचं बामन चालत नाही, त्यांना ह्यांचा पुरोहित चालत नाही, त्यांना ह्यांचं काही चालत नाही, हिंदू नाही आहेत. मग हे हिंदूच्या नावाने वेगळं मागतायत. खरं म्हणजे हिंदू नाहीत. इथूनही सुरुवात होते आणि म्हणून 1917 गांधी पहिल्यांदा अस्पृश्यतेचा प्रश्न हा काँग्रेसच्या पटलावरती घेतात. बाबासाहेबांचा अजून उदय व्हायचा आहे पण 1909 हा प्रश्न याला चालू होतो. 1919 साऊथ बोरो कमिटी येते आणि साऊथ बोरो कमिटीला बाबासाहेब पहिल्यांदा जेव्हा साक्ष देतात तेव्हा सांगतात की आम्ही हिंदू नाही आहोत, आम्ही हिंदू नाही आहोत आणि म्हणून आम्हाला वेगळे राजकीय आरक्षण पाहिजे, राजकीय प्रतिनिधित्व पाहिजे. ही बाबासाहेबांची भूमिका. आणि ही भूमिका घेत बाबासाहेब म्हणून सकाळचं भाषण अगदी तुम्ही ऐकलं असेल की ह्या सगळ्यामध्ये पहिल्यांदा अस्पृश्यांचा प्रश्न हा येतो. मग आम्ही म्हणजे कोण? तर ह्याच्यापूर्वी एक व्याख्या झाली होती डिप्रेस क्लास. डिप्रेस क्लास कोण? तर इंग्रजांनी व्याख्या केली की ज्यांच्यासोबत अस्पृश्यता पाळली जाते ते सगळे डिप्रेस क्लास आणि त्या जातींचा एक वर्ग बनवणं चालू केलं. या डिप्रेस क्लासला मग गोलमेज परिषद आहे, त्याच्यामध्ये बाबासाहेबांची वाटाघाट आहे, हा सगळा आहे. 1935 चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कायदा येतो आणि या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कायदा येतो आणि तो असं म्हणतो की त्या कायद्यामध्ये 1935 चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कायदा म्हणजे भारताचं संविधान होतं, हे संविधान येण्यापूर्वी. आणि त्या कायद्यामध्ये एक शेड्यूल बनतं. शेड्यूल म्हणजे परिशिष्ट. आणि त्या शेड्यूल मध्ये काय जाती टाकल्या जातात ते शेड्यूल कास्ट. आणि त्या जाती कोण? त्याची व्याख्याच अशी दिलेली आहे की जे डिप्रेस कास्ट आहेत त्या लोकांना आपण आता शेड्यूल कास्ट म्हटलं पाहिजे. आणि ज्या जमाती एकत्र केल्या गेल्या ज्यांचं शेड्यूल बनवलं गेलं तो शेड्यूल ट्राईब. ह्या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब ह्या जाती संविधान निर्माण होण्यापूर्वीच्या ह्या प्रवर्ग आहेत. आणि मग तिथे जेव्हा साहेबांनी सांगितलं की बाबासाहेबांचा पक्ष होता स्वतंत्र मजूर पक्ष, इंडिपेंडंट लेबर पार्टी. आणि मग नंतर जेव्हा बाबासाहेब वाटाघाटी करायच्या ते सांगायचे की आम्ही मायनॉरिटीज आहोत. बाबासाहेबांनी संविधान सभेला दिला जो प्रबंध त्याचं नाव आहे स्टेट्स अँड मायनॉरिटीज. आम्ही अल्पसंख्याक आहोत, बहुसंख्य कास्ट हिंदूज आहेत, आम्ही अल्पसंख्याक आहोत. त्यावेळेस बाबासाहेबांना सांगितलं की तुमची आयडेंटिटी काय? तुम्ही कामगार म्हणून एकत्र येऊ शकत नाही. मग ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन बनतो. हे स्वातंत्र्यापूर्वीच. आता हा जो शेड्यूल कास्ट वर्ग झाला हा सगळा संदर्भ तुम्हाला आता ह्या निवाड्यामध्ये लक्षात येतो. हा आणि हे चर्चेमध्ये आलेलं आहे, राजकारण नाही आलं पण हे संदर्भ येतात. हा जो शेड्यूल कास्टचा वर्ग झाला, शेड्यूल ट्राईबचा वर्ग झाला, ही कॉन्स्टिट्युशनल कॅटेगरी आहे.
42 साली जेव्हा बाबासाहेब आंबेडकर व्हाईसरॉयच्या गव्हर्नर जनरल काउन्सिल मध्ये होते त्यावेळेस पहिल्यांदा लोकसंख्येप्रमाणे नोकऱ्यांमध्ये 8% आरक्षण हे शेड्यूल कास्टला बाबासाहेबांनी दिलेलं आहे. म्हणून आमचं आरक्षण सुद्धा हे संविधान येण्यापूर्वीपासून आहे. म्हणजे बाबुराव बाबुलांच्या शब्दात सांगितलं की वेदाआधी तू होतास, तसा हे संविधान निर्माण होण्याआधी आमची संविधानिक रेकग्निशन होती. आम्ही शेड्यूल कास्ट अशी कॅटेगरी होती. मग लोकसंख्येप्रमाणे आरक्षण एक, आणि दुसरं जे अस्पृश्य जाती आहेत ज्या डिप्रेस कास्ट म्हणलं जातं त्यांचा प्रवर्ग वर्ग बनवणं आणि जे ॲबॉरिजिन ट्राइब्स आहेत त्यांचा एक वर्ग बनवणं, ह्या कॉन्स्टिट्युशनल कॅटेगरीज बनल्या. आणि म्हणून तुम्हाला आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर भेटतं की शेड्यूल कास्ट कोण, जे शेड्यूल कास्ट यादीत आहेत. शेड्यूल कास्ट यादीत कोण आहेत त्याला संदर्भ तुम्हाला 1919 ला भेटतो. मग त्याला पॉटनचा सेन्सस रिपोर्ट आहे, ह्या सगळ्यांना त्यांनी अभ्यास केलाय. त्याच्यामध्ये क्रायटेरिया दिले की ह्यांच्याकडे ब्राह्मण जात नाही, ह्यांचा शिवाशिव होते, ह्यांचा देव वेगळे, ह्या सगळ्या वेगळे. तर सगळं समजून घ्या तुम्ही की ह्यांचा एक भाग होतो आणि ह्यांचा शेड्यूल कास्ट होतो. म्हणजे बाबासाहेबांनी पहिल्यांदा केलं काय माहितीये का की बाबासाहेब आंबेडकर सर्वात पहिल्यांदा ह्या ज्या सगळ्या जाती होत्या अस्पृश्यांच्या त्या सर्वांना एकत्र करून त्यांचा एक वर्ग बनवला आणि इथून पहिल्यांदा वर्गीय संघर्ष कोणी उभा केला असेल नाहीरे वर्गाचा, तो बाबासाहेबांनी उभा केला. शेड्यूल कास्ट कोण आहेत? इट इज अ कल्बिनेशन ऑफ कास्ट. आणि त्यांचा एक मुद्दा काय की ते अस्पृश्य होते, ते अस्पृश्य आहेत. आता हा झाला एक मुद्दा. 1900 म्हणजे हा शेड्यूल कास्ट. मग शेड्यूल कास्टचं आरक्षण कोणचं आहे? नोकरीमधल्या, शिक्षणामधल्या आणि बाकीच्या याच्यामध्ये जिथे जिथे तुम्हाला अफर्मेटिव्ह ऍक्शनच्या संदर्भात होते तिथे आहे, आणि राजकारणामधले आरक्षण. 1975 साली ज्ञानी जयसिंग जेव्हा मुख्यमंत्री होते पंजाबचे, तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री असताना पंजाबमध्ये शेड्यूल कास्टला 25% आरक्षण आहे. त्या 25% पैकी 50% आरक्षण हे मजहबी शीख आणि वाल्मिकी यांना देण्याचं घोषित केलं. म्हणजे तेव्हा काँग्रेसचं सरकार, ज्ञानी जयसिंग मुख्यमंत्री, त्यांनी घोषित केलं. मग एनटीआरचं सरकार तेव्हाच्या त्या युनिफाईड आंध्र प्रदेशमध्ये होतं आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही मादिगा समाजाला वेगळं आरक्षण देऊ. हिमाचलमध्ये काँग्रेस सरकार होतं, त्यांनी तिथे केलं. त्याच्यानंतर नितीश कुमारचं सरकार बिहारमध्ये, त्या बिहारमध्ये त्यांनी मग महादलित काढला आणि त्यांना दिलं. करुणानिधीचं सरकार तमिळनाडूमध्ये, त्यांनी तिथे 3% आरक्षण असं विभाग करून एका समूहाला दिलं. आणि मग पुन्हा आमचे सरकार पंजाबमध्ये, त्यांनी पुन्हा हे दलविंदर सिंगची केस आली तेव्हा हा केला. आता 1975 पासून अनुसूचित जातीमध्ये विभागीकरण, अबगड करणं हे सुरू झाले. आणि सुरू कोणी केलं तर सर्व पक्षांनी केलं. बरं, मुख्य मुद्दा असा की का केलं असेल, ह्याचं कारण काय? ह्याचं कारण हे आहे की तुम्हाला अनुसूचित जातीमधले सगळे मत जर भेटत नसतील आणि त्या लोकांचे मत भेटत नसतील की जे चळवळीमध्ये बाबासाहेबांच्या सोबत होते, निळा झेंडा घेत होते आणि ज्या चळवळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे काम करत होते, त्या सर्वांना तुम्हाला जर का वेगळं पडायचं असेल तर त्यांच्यामध्ये पहिले विभागीकरण करावं लागेल. याच आताच्या संभाजीनगर पूर्वीच्या औरंगाबाद मध्ये बाळासाहेब ठाकरेने सांगितलं की आम्हाला हिंदू दलितांचे मत पाहिजेत. म्हणजे बौद्धेतर हिंदू दलित जे असतील त्यांचे मत पाहिजेत, त्यांचं आम्ही करू. आणि हे राजकारण महाराष्ट्रामध्ये झालं. शिर्डीमध्ये का पडतात लोक तुम्हाला माहितीये? तुम्हाला उमेदवारी का भेटत नाही माहितीये? त्याचं कारण असेल तो वेगळं केलं पाहिजे. तेच राजकारण पंजाबमध्ये, तेच राजकारण बिहारमध्ये, पासींना बाजू पाडायचं, पासवान लोकांना बाजू पाडायचं, हे ना, ह्या राजकारणासाठी हा पहिला राजकारण. म्हणजे पहिली गोष्ट आहे ना, आपण ह्या निर्णयाकडे थोडं उशिरा येऊ. पहिले हे राजकारण करतं कोण आहे? म्हणजे एकदम सुप्रीम कोर्टाला स्वप्न पडलं की आपण ह्याच्याबद्दलच बोललं पाहिजे म्हणून. कोणत्या तरी राज्य सरकारने हे केलेलं आहे वर्गीकरण. हे करण्याचं कारण काय? हे करण्याचं कारण काहीतरी तिकडचं राजकारण असलं पाहिजे. तुम्हाला ह्या एका जातीचे किंवा काही पुढारलेल्या किंवा काही संघर्ष करणाऱ्या जातीचे तुम्हाला मत भेटत नाही, तर बाकीच्यांना विभागताना सांगितलं पाहिजे तुझ्या ताटातली भाकरी भेटत नाही, तुझ्या ताटामध्ये भाकरी नाही. म्हणजे पहिलं राजकारण हे राजकारणी करतात. हा पहिला भाग. जेव्हा आंध्र प्रदेशमध्ये असं मादिगांना वेगळं दिलं त्यावेळेस 2004 साली सुप्रीम कोर्टामध्ये एक निर्णय झाला
ईव्ही चिन्नया वर्सेस आंध्र प्रदेश. आणि ईव्ही चिन्नया केसमध्ये 5 न्यायाधीशांचा खंडपीठ होतं. एक मताने त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचं वर्गीकरण हे अनुसूचित जातीमध्ये करता येणार नाही, हे असंवैधानिक आहे. आणि त्याचे त्यांनी कारण दिले. त्यांनी सांगितलं की अनुसूचित जाती ही कॉन्स्टिट्युशनल कॅटेगरी आहे, ती संविधानाने बनवली आहे, त्याला वर्गीकरण करता येत नाही. आणि दुसरा महत्वाचा भाग असा आहे, त्याच्यामध्ये जर बदल करायचा असेल तर तो राष्ट्रपतीलाही करता येत नाही, तो बदल पार्लमेंटनी केला पाहिजे. म्हणजे अध्यादेश काढून राष्ट्रपतीला ते करता येणार नाही. आणि म्हणून ह्याच्यामधला अनुच्छेद 331(2) मध्ये स्पष्ट सांगितले की काही बदल करायचा आहे, कोणत्या जातीला टाकायचंय, काढायचंय, बदलायचंय, तर तो पार्लमेंटने कायदा करून केला पाहिजे. बरोबर. म्हणजे इथे 2004 साली सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही जे वर्गीकरण करताय ते असंवैधानिक आहे. म्हणजे आंध्र प्रदेशचं वर्गीकरण केलं. या निर्णयाचा, या निवाड्याचा आधार घेऊन पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने जे 50% वर्गीकरण केलं होतं पंजाबमध्ये, ते असंवैधानिक असा निवाडा दिला. तो निवाडा दिल्यानंतर नंतर पुन्हा पंजाबने दुसरं एक वर्गीकरण केलं. ते वर्गीकरण पुन्हा हा पंजाब आणि हरियाणा हायकोर्टमध्ये चॅलेंज झालं. ते म्हणाले तुम्हाला करता येत नाही. त्याच्या विरुद्ध ते अपील आलं सुप्रीम कोर्टामध्ये. आता सुप्रीम कोर्टामध्ये अपील कोणापुढे आलं माहिती का? 3 न्यायाधीशाच्या खंडपीठापुढे. आता थोडंसं समजण्यासाठी सांगतो की जर का 5 न्यायाधीशाच्या खंडपीठाने एखादा निर्णय दिला असेल तर त्याच्याहून छोटा न्यायाधीशांच्या खंडपीठाला असं म्हणता येत नाही की आम्हाला मान्य नाहीये. 3 न्यायाधीशाच्या खंडपीठाकडे आलं आणि त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये खूप मोठे संवैधानिक प्रश्न निर्माण झाले आहेत आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की हे जे प्रकरण आहे हे एका कॉन्स्टिट्युशनल बेंच, संवैधानिक खंडपीठाकडे गेलं पाहिजे. म्हणून 5 न्यायाधीशाच्या खंडपीठाने हे ठरवलं पाहिजे. मुळात तुम्हाला असा अधिकार नव्हता, तुम्ही ते केलं. 5 न्यायाधीशाच्या खंडपीठाकडे आलं, जे जस्टिस अरुण मिश्रा तेव्हा त्याचे अध्यक्ष होते त्या खंडपीठाचे. त्यांनी काही कारण न देता हे सगळं मॅटर म्हणाले की आपल्याला एक जास्त न्यायाधीशांचं खंडपीठ तयार केलं पाहिजे आणि त्याच्या पुढे आपण घेऊन जाऊ, बेंच पुढे घेऊन जाऊ. आता मुद्दा असा आहे की तुम्हाला असं का वाटतं की ईव्ही चिन्नया जो 2004 साली निवाडा झाला होता तो चुकीचा आहे? त्याचे कारण काय? त्याचे कारण काही न देता तुम्ही असं म्हटलं की आम्हाला असं वाटतं की हे जे आहे ना एखाद्या हायर बेंचने डिसाईड केलं पाहिजे. तुम्ही म्हणाल नवसागर सर काहीतरी सांगू नका, तुम्ही मनाचं सांगू नका, इथे आम्हाला काय माहिती नाही का, असं कोणी करेल का? मी काहीच मनात सांगत नाही. या निवाड्यामध्ये म्हणजे 1 ऑगस्टला जो निवाडा आलाय त्याच्यामध्ये असंमतीचं मत न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांनी दिलेलं आहे आणि त्यांनीच त्याचा उल्लेख केलाय की कारण काय होतं तुम्हाला जास्त न्यायाधीशाच्या खंडपीठाकडे पाठवायला. ते असं म्हणतात की 2004 साली जो निर्णय आतापर्यंत वेल सेटल झालेला आहे, इट इज अ सेटल्ड लॉ, त्याला तुम्ही का बदलताय आणि तुम्ही कोणतेही कारण न देता हे जास्त न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे का पाठवताय? हे मी म्हणत नाहीये, बेला त्रिवेदी यांनी ह्या जजमेंट मध्ये त्यांचं असंमतीचं मत देताना नोंदवून ठेवलेलं आहे. म्हणजे दुसऱ्यांदा जर का तुम्हाला म्हणायचं असेल की इथे तुमचा घात कोणी केला तर न्यायपालिकेने केला. म्हणजे प्रश्न नसताना प्रश्न निर्माण केला. पहिल्यांदा प्रश्न नसताना प्रश्न कोणी निर्माण केला? राज्यकर्त्यांनी. आपापल्या राज्यामध्ये जेव्हा त्यांना वाटलं की आपल्याला एका प्रवर्गाचे मते भेटत नाही तर दुसऱ्याला आपण जरा त्यांच्या विरुद्ध लढवलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी वर्गीकरणाची चाल चालू केली. आणि जेव्हा सुप्रीम कोर्टाने 2004 साली सांगितले की नाही हे असंवैधानिक आहे, तर त्याच्यानंतर पुढे सुप्रीम कोर्ट 2020 मध्ये काही कारण नसताना जास्त न्यायाधीशाच्या खंडपीठाकडे 7 जजेस बेंचकडे हे सगळं पाठवतात आणि त्याच्यावर निवाडा देतो. आता हा जो निवाडा आहे ह्याच्यामध्ये 7 न्यायाधीश आहेत. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश हे मुख्य आहेत. मनोज मिश्रा हे दुसरे न्यायाधीश आहेत. भूषण गवई, विक्रमनाथ, पंकज मित्तल, सतीशचंद्र शर्मा यांनी बहुमत दिलेलं आहे आणि जस्टिस बेला त्रिवेदी यांनी असंमतीचा निवाडा दिलेला आहे. आता हा थोडा समजून घ्यायच्यासाठी की तुम्ही म्हणता रिव्ह्यू पिटिशनवर टाकता, त्याच्यामध्ये घोळ काय तो लक्षात घ्या. जस्टिस चंद्रचूडांचा जो निवाडा आहे तो त्यांनी स्वतःसाठी आणि मिश्रासाठी दोघांसाठी लिहिलेला आहे. दुसरा महत्वपूर्ण निवाडा आहे जस्टिस भूषण गवईंचा.
तिसरा महत्वपूर्ण निवाडा आहे जस्टिस बेला त्रिवेदीचा, आणि मग ह्या बाकीच्यांनी एक एक दोन दोन चार चार पानाचे निवाडे दिलेले आहेत. म्हणजे 3 निवाडे महत्वाचे आहेत. या 3 निवाड्यामध्ये 2 प्रश्न चर्चिले गेलेत आणि 2 प्रश्नांपैकी 3 न्यायाधीशांनी एका प्रश्नाला उत्तर हातच लावला नाही. पहिला प्रश्न असा आहे की शेड्यूल ट्राईब मध्ये वर्गीकरण करता येतं का, तर ह्याच्याबद्दल 7च्या 7 न्यायाधीशांनी आपले मत दिलेले आहेत. दुसरा प्रश्न असा आहे की अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ह्यांच्यामध्ये क्रिमिनल लावता येतं का, तर याच्याबद्दल फक्त 3 न्यायाधीशांनी मत दिलेत. एकाने वेगळंच मत दिलेलं आहे आणि बाकीचे 3 न्यायाधीश हे मौन बाळगून आहेत, बोलत नाहीत. मी पुन्हा सांगितलं की जेवणानंतरचं सत्र आहे आणि आपण फारच तांत्रिक गोष्टीबद्दल बोलणार आहोत. परंतु या सभागृहामध्ये जितके लोक बसलेत त्यांचा भाकरीचा प्रश्न सुटलेला आहे, आजचा आणि आयुष्याचाही. परंतु येणारे जे बाकीचे आहेत, जे ह्या सभागृहात नाही आहेत, त्यांचा प्रश्न अजून बाकी आहे आणि बहुधा आपण त्यांच्यासाठी चर्चा करतोय. कारण की या सभागृहाचं ॲव्हरेज वय मी काढलं की ते जवळजवळ 55 ते 60 येते आपल्या सर्वांचं वयाचं जर का ॲव्हरेज केलं तर. पण ज्यांच्यासाठी आपण भांडतोय ते इथे नाही आहेत. तर आपण त्यांच्यासाठी बोलतोय आणि ते येणाऱ्या पिढीसाठी बोलतोय. तर म्हणून थोडंसं लक्ष देऊन आपण ह्याच्याकडे लक्ष देऊ की होतं काय. न्यायमूर्ती चंद्रचूडांनी पहिल्यांदा हा प्रश्न विचारला की अनुसूचित जाती हा जो वर्ग आहे ह्याच्यामध्ये वर्गीकरण करता येईल का, आणि त्याचं त्यांनी उत्तर सांगितलं की अनुसूचित जाती हा एक संघ वर्ग आहे का, इज इट ए होमोजिनियस क्लास, हा एक संघ वर्ग आहे का. मग त्यांनी सांगितलं की एक संघ वर्ग आपण कसा ठरवायचा, तर एक संघ वर्ग ठरवत असताना त्यांनी सांगितलं की अनुसूचित जातीच्या इतिहासाला जातात आणि ते सांगतात की ज्या लोकांसोबत बाकीचे लोक अस्पृश्यता पाळत होते त्या सर्वांचा एक वर्ग बनला आणि म्हणून तो एक संघ वर्ग आहे, तो एक संघ वर्ग आहे. आता इथपर्यंत झालं की अनुसूचित जाती हे एक संघ वर्ग आहेत. दुसरा भाग त्याने विचारला की जर का एक संघ वर्ग असेल तर त्याच्यामध्ये वर्गीकरण करता येतं का. आता वर्गीकरण करता येतं का, त्याच्याबद्दल बरेच कायद्याच्या कसोटी लावल्यात आणि ते म्हणाले की वर्गीकरण करत असताना जर का त्यांच्यामध्ये आपल्याला काही सूत्र सापडले की ज्याच्यामुळे त्यांना रिझनेबल क्लासिफिकेशन करता येईल, वर्गीकरण करता येईल, तर ते करता येईल. मग कोणते सूत्र सापडतील आपल्याला, आणि त्यांनी सांगितलं की जरी सर्व जातींसोबत बाकीचे लोक अस्पृश्यता पाळत असले तरी ह्या जाती सुद्धा एक दुसऱ्यासोबत अस्पृश्यता पाळतात. ह्या जाती पण एक दुसऱ्यासोबत अस्पृश्यता पाळतात, उच्च नीच समजतात आणि म्हणून ह्यांच्यामध्ये पण वर्गीकरण करता येईल. जरी ह्या सर्वांसोबत म्हणजे महाराष्ट्रामधल्या 59 जाती ह्या अनुसूचित जातीच्या प्रवर्गात येतात, जरी ह्यांच्यासोबत बाकीचे लोक अस्पृश्यता पाळत असले तरी ह्या जाती एक दुसऱ्यासोबत अस्पृश्यता पाळतात. पुरावा काय, तर त्यांनी सांगितलं की नवसर्जनने एक अभ्यास केलेला आहे गुजरातमध्ये 1,500 गावांचा, ज्याच्यामध्ये एक अस्पृश्य जात दुसऱ्या जातीसोबत अस्पृश्यता पाळते. याचा अर्थ देशभरामध्ये अस्पृश्य जाती एक दुसऱ्यासोबत अस्पृश्यता पाळतात. जर का होत असेल तर मग आपल्याला त्यांच्यामध्ये वर्गीकरण करता येतं. आता एक लक्षात घ्या, ज्याला जात कळत नाही, जातीचं डायनामिक्स कळत नाही, तो या गोष्टी अशा बोलतो. मी का म्हणतो ज्याला जात कळत नाही, जातीचं डायनामिक्स कळत नाही, कारण की जाती व्यवस्थेमध्ये बाबासाहेबांनी सांगितलं अशी एकही जात नाही जी दुसऱ्या जातीला आपल्याहून नीच आणि एका जातीला आपल्याहून श्रेष्ठ समजत नाही. हे जाती व्यवस्थेचं गुणधर्म आहेत की दुसऱ्या जातीला आपल्याहून श्रेष्ठ आहे, एकाला नीच समजणं. आणि म्हणून हे ब्राह्मणी व्यवस्थेचं गुणधर्म जे आहे ते अस्पृश्यांमधल्या जातींमध्ये पण आहे, ते एक दुसऱ्यासोबत कळतात. आता तुम्ही त्याच्यावर सांगितलं की त्यांच्यामध्ये वर्गीकरण करा. पुढचा एक प्रश्न आहे तो तुम्हाला इथे बसणाऱ्या सगळ्यांना कळतो, एका जातीमध्ये पण पोट जाती आहेत आणि त्या पण एक दुसऱ्यासोबत व्यवहार करत नाहीत. आता जर का तसं असेल तर मग तुम्ही त्यांच्यामध्ये किती वर्गीकरण करणार आहात. जर का हाच मुद्दा असेल की आपल्याला वर्गीकरण करायचे कारण की त्यांच्यामध्ये भेदभाव चालतात, तर मग इथे भेदभावाचं काय करणार. ह्या सर्व लोकांची आयडेंटिटी एक का आहे, कारण यांच्यासोबत अस्पृश्यता पाळली जाते. दुसरी बाब, जर थोड्या
काळासाठी थोडं विसरून जा की 56 मध्ये धर्मांतर झालेलं आहे, बाबासाहेबांनी बौद्ध धर्म दिला आहे, तर सर्व ज्या अस्पृश्य जाती आहेत ह्यांचे देवदेवता कोण होते? किती लोकांच्या आया आज्या चांद्याला जात होत्या, चंद्रपुराला, आणि चांद्याला किती लोक जात होते, कोण जात होते? बरोबर, ह्यांचे देवदेवता पण तेच होते. ह्या सगळ्यांमध्ये ह्यांच्यामध्ये युनिफाईड कॅटेगरी बरेचसे होते. आता ते एक दुसऱ्याशी अस्पृश्यता पाळतात आणि तो पण देशभराचा कोणता अहवाल नाहीये, कोणत्या सेन्ससचा अहवाल नाहीये. नवसर्जनने केलेला 1,500 गावांचा एक रिपोर्ट आहे, त्याची ऑथेंटिसिटी आम्हाला माहिती नाहीये. त्याच्यावरती सांगितलं की तुम्हाला अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण करता येईल. आता जर का वर्गीकरण करता येईल तर मग हा मुद्दा पडला. पुढचा भाग की हे वर्गीकरण कोणत्या आधारावरती करायचं, काय आधार आहे? तर ह्याच्यासाठी थोडस अजून पुन्हा संविधानाकडे जातो. भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 16(4) आहे आणि 16(4) असं म्हणतं की ज्या नोकऱ्यांमधलं आरक्षण आहे, 16(4) मध्ये नोकऱ्यांमधलं आरक्षण आहे आणि त्या नोकऱ्यांमधल्या आरक्षणामध्ये सांगितलेलं आहे की ज्यांना नोकऱ्यांमध्ये ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन म्हणजे सक्षम भागीदारी भेटलेली नाहीये, त्या लोकांना तुम्ही नोकऱ्यांमध्ये आरक्षण द्या. परंतु 15(4) पण आहे ज्याच्यामध्ये सांगितलंय की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग म्हणजे शैक्षणिक आणि सामाजिक मागास ह्यांना तुम्ही आरक्षण दिलं पाहिजे. तिथे असं कोणी लिहिलं नाही. आता चंद्रचूड काय म्हणतात माहितीये का? त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या जातींचं नोकऱ्यांमध्ये ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन सक्षम भागीदारी नाही आहेत आणि ज्यांची आहे असा आपण वर्ग केला पाहिजे, अ ब क ड. आता मुद्दा हा आहे की हे वर्ग आहेत ना 16(4) हे फक्त नोकऱ्यांपुरतं आहे, शिक्षणाबद्दल बाकीच्याबद्दल नाही. पण तुम्ही सगळ्याकडे लावता. म्हणजे आता एक गप्पा लागेल, लक्षात घ्या. वर्गीकरण काय करायचं? कारण की अस्पृश्य जाती एक दुसऱ्यांसोबत अस्पृश्यता पाळतात. वर्गीकरणाचं सूत्र काय? तर असं आहे की ज्या जातींचं नोकऱ्यांमध्ये सहभाग कमी आहे त्यांना एकत्र करायचं, जास्त आहे त्यांना वेगळं करायचं. इथे अस्पृश्यता कुठे आली? मग हे दोन वेगळे काय सांगतो तुम्हाला. अनेक अस्पृश्य जाती हे गाव कुसाच्या आतमध्ये पण राहतात आणि ते गाव कुसाच्या आतमध्ये राहतात म्हणून ते गाव कुसा बाहेर राहणाऱ्या लोकांसोबत प्रगत आहेत असा जर का तुमचा समज असेल तर तो गैरसमज आहे. आणि ज्या जाती गाव कुसा बाहेर राहतात त्यांची प्रगती झाली नाही असं तुम्हाला म्हणता येत नाही. म्हणजे तुमच्या नोकऱ्यांमध्ये सहभागाची प्रगती हा भाग वेगळा आणि अस्पृश्यता पाळणं हा भाग वेगळा. तुम्ही दोन वेगळ्या गोष्टींना एकत्र करून तुम्ही सांगितलं मला वर्गीकरण करता येईल. म्हणजे जे अशक्य आहे करणं ते करण्याचा प्रयत्न हे निवाड्यात झालेला आहे. म्हणजे इंग्रजी आम्ही सांगतो की यू आर अप्लाइंग द प्रिन्सिपल ऑफ आर्टिकल 16(4) टू 15(4) विच इज नॉट अलाउड. दुसरा एक मुद्दा जो जास्त आहे की तुम्ही असं वर्गीकरण केलं तर होणार काय माहितीये का? राष्ट्रपतींनी जी अनुसूचित जातींची यादी निर्माण केलेली आहे त्या यादीमध्ये तुम्ही हस्तक्षेप करताय. म्हणजे सांगताय की ह्या 10 जाती अ मध्ये येतील, या 10 जाती ब मध्ये येतील, या 15 जाती क मध्ये येतील, अशी वर्गीकरण करताय तुम्ही. आता हे वर्गीकरण कोण करणार आहे? राज्य सरकार. राज्य सरकारना असं वर्गीकरण करण्याचा अधिकार आहे का? तर असा अधिकार नाहीये. त्याचं कारण असं आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये जे 7 शेड्यूल आहे, परिशिष्ट 7, त्याच्यामध्ये राज्याला आणि केंद्राला कोणत्या विषयावरती कायदा करता येईल ह्याची एक सूची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अनुसूचित जातीचं वर्गीकरण करण्याचा अधिकार नाहीये. हा अधिकार फक्त पार्लमेंटला आहे. आता हा पार्लमेंटचा अधिकार तुम्ही राज्य सरकारला देताय वर्गीकरण करण्यासाठी. बरोबर? म्हणजे जे संविधानामध्ये नाही आहे ते करण्याचा अधिकार तुम्ही राज्य सरकारने देताय. हे मी म्हणत नाही, जस्टिस बेला त्रिवेदीने त्यांच्या असहमतीच्या निवाड्यामध्ये म्हटलेलं आहे की चुकीचं करताय तुम्ही जे करताय ते. जी राष्ट्रपतीची यादी आहे ती यादी तुम्ही बदलताय आणि तो अधिकार तुम्ही राज्य सरकारला देताय. आता राज्य सरकारने अधिकार दिला म्हणजे काय झालं? तुम्हाला माहिती आहे की 2024च्या निवडणुकीपूर्वी मोदींनी आंध्रमध्ये मादिगा समाज सांगितलं की तुमचं वर्गीकरण आम्ही करू, तुम्हाला अधिकार देऊ, तुम्ही आम्हाला मतदान करा.
तुम्ही आम्हाला मतदान करा. आणि म्हणून हा जो वर्गीकरणाचा भाग आहे, हा वर्गीकरणाचा भाग कुठे येऊन थांबतो, तर तो एक राजकारणाला तुम्हाला एक वाव देतो. आता सुप्रीम कोर्टाने तिला सांगितलं की वर्गीकरण करता येतं. कोणत्या आधारावरती वर्गीकरण करता येतं, तर ते म्हणाले की तुमच्यामध्ये अस्पृश्यता आहे आणि मग त्याच्यात अबकडे कसं करायचं, तर तुमचा नोकरीमध्ये सहभाग किती तो ठरवायचा. मी पुन्हा सांगितलं की नोकरीमधला सहभाग हा आमच्या सगळ्याच विकासाचा मापदंड होऊ शकत नाही. आमच्या विकास म्हणजे आरक्षण जर बघितलं ना, 1950 ला संविधानिक आरक्षण सुरू झालं, त्याची खरी अंमलबजावणी जी आहे ती 1992 ला इंदिरा सानीचा निवाडा आल्यानंतरच व्हायला सुरू झाली. त्याचं कारण असं आहे, 1950 ला आरक्षणाची सुरुवात झाली. ते सुरुवात झाल्यानंतरही जेव्हा सिलेक्शन कमिटी होती, तर सिलेक्शन कमिटी म्हणायची की नो कॅन्डिडेट अवेलेबल, आम्हाला उमेदवार भेटला नाही. मग नंतर 10 वर्षानंतर असं झालं की कॅन्डिडेट अवेलेबल पण कॅन्डिडेट कॉम्पिटंट नाहीये, सक्षम नाहीये कॅन्डिडेट. ह्याच्यानंतर 92 साली जेव्हा इंदिरा सानी निवाड्यामध्ये सुप्रीम कोर्ट सांगितलं की असं तुम्हाला करता येणार नाही, तुम्हाला कॅन्डिडेट असेल त्याला भरावं लागेल. त्याच्यानंतर 92 साली तुम्हाला आरक्षणाची अंमलबजावणी सुरू झाली आणि 1990-92 पासूनच खासगीकरण सुरू झालं. म्हणजे मुळातच आरक्षणाच्या अंमलबजावणीची कहाणी पण फार छोटी आहे. 75 वर्षाचं आरक्षण नाही येते, ते आता सुरू झालेलं आपलं आरक्षण आहे. आणि म्हणून इथे ही अंमलबजावणीचा भाग येतो. दुसरा एक मुद्दा तुम्ही आता विचाराल की मग सर याची अंमलबजावणी होणार कशी आहे. त्यांनी सांगितले की तुम्हाला ह्याच्यासाठी सांख्यिकी आकडेवारी जमा करावी लागेल, एम्पिरिकल डाटा. हा सांख्यिकी आकडेवारी कशी असली पाहिजे की तुम्ही बघा की कोणत्या जातीचा नोकरीमध्ये किती सहभाग आहे आणि त्याच्यावरून त्यांचं वर्गीकरण करा. छान. आता हे वर्गीकरण कधी होईल, जेव्हा सांख्यिकी आकडेवारी येईल. ही सांख्यिकी आकडेवारी बरोबर आहे की नाही ह्याच्यासाठी पण तुम्हाला कोर्टामध्ये चॅलेंज करता येईल असं सांगितलं. म्हणजे तुम्हाला कोणाला चॅलेंज करता येईल. होणार काय माहितीये का, की उद्या समजा सांख्यिकी आकडेवारी आली की मग एक जात दुसऱ्या जातीविरुद्ध चॅलेंज करेल की आम्ही का नाही त्याच्यामध्ये. कोर्टात गेले की कोर्ट म्हणेल की आम्ही जोपर्यंत निकाल देत नाही, निवाडा देत नाही, तोपर्यंत तुम्हाला ह्या जागा भरता येणार नाहीत. आणि जेव्हा तुम्ही म्हणता जागा भरता येणार नाही, तोपर्यंत अनेक पोरं हे एज बार झालेले असतील. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये मला भीती अशी की आरक्षणाची अंमलबजावणी होणार नाही. दुसरा एक मुद्दा सांगतो, तुम्ही अ गटात वर्गीकरण केलं, सगळे आकडेवारी आहे तुम्ही दिले. आता सांगितलं की अ वर्गामध्ये तुम्हाला एक जागा द्यायची आहे, रोस्टर फिरलं कसं. अ वर्गासाठी जागा द्यायची, त्या वर्गातला माणूस नाही भेटला तर तुम्ही ब वर्गाच्या माणसाची जागा देणार आहात का. जर का तुम्ही हो म्हटलं तर मग तुम्ही म्हणता की ह्याचा हक्क केला. जर का तुम्ही म्हणता नाही आम्ही त्याला कॅरी फॉरवर्ड करू, तर जो अनुसूचित जातीचा माणूस अवेलेबल आहे त्याला डावलून तुम्ही दुसऱ्याला जागा देताय. ह्याच्यासाठी पुन्हा कोर्टामध्ये जाल, पुन्हा चॅलेंज होईल, पुढे अडून राहील. म्हणजे ज्या गोष्टी सुरळीत चालल्या होत्या त्या कशा आपण खराब केलेल्या आहेत. आणि त्या खराब न्यायपालिकेने केल्या नाहीत, सर्वात पहिल्यांदा त्या राज्यकर्त्यांनी केल्या. त्याच्यानंतर त्या 4 राज्यामधला प्रश्न होता तो देशभराचा प्रश्न झाला. अजून महत्वाची गोष्ट ही अशी आहे की या सगळ्यामध्ये अनुसूचित जमातीच्या लोकांचं तर काही म्हणणंच नाहीये, ते तर कुठेच नाहीये. म्हणजे ते विनाकारणच त्यांचं चाललेलं आहे. ह्याच्यामध्ये अनुसूचित जमातीचे लोक ना तुम्ही त्यांचं वर्गीकरण पहिले केलं होतं, ना ते चॅलेंज केले, ना ते कोर्टामध्ये, ना त्यांचा प्रतिनिधी आहे. तुम्ही असं म्हणता ह्यांच्यामध्ये पण वर्गीकरण करा, ह्यांच्यामध्ये पण पुढारीला जाती आहेत, आदिवासींमध्ये पुढारीला जाती आहेत. हे तुम्हाला ऐकून किती बरं वाटतं. म्हणजे ऐकायला तरी बरं वाटतं आपल्याला. दुसरी गोष्ट अजून ऐकायला बरं वाटेल की आदिवासींमध्ये क्रिमिनल पण आहे. ज्या गोष्टी तुम्हाला आता ऐकून हसू येते त्या गोष्टी कोर्टाने म्हटलेल्या आहेत. म्हणून हा हास्यास्पद निवाडा आहे. हा हास्यास्पद निवाडा आहे. ह्याच्यामध्ये काहीच नाही. म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये क्रिमिनल सापडतो. क्रिमिनल बद्दल सर बोलणार आहेत. मी थोडस फक्त त्याला ओझरता विचार की थोडस आम्ही वाटून घेतलं की आपल्यामध्ये मग अबकड होऊ द्या म्हटलं. थोडस मी बोलतो, थोडस तुम्ही बोला. बरोबर. श्यामदादा चांगलं सांगतील की तुमचा खरा वाद आहे ना गावगाड्यामध्ये हा वाट्याचा आहे.
है ना. आणि तो वार आत्ताचा नाही, तो गावकीतला आहे. कोणाला किती हिस्सा भेटणार, तो आता संविधानाबरोबर थांबलाय, कोणाला किती हिस्सा भेटणार. ह्याचा दुष्परिणाम काय झाला माहितीये का, की अनुसूचित जाती हा जो प्रवर्ग, एक वर्ग बाबासाहेब निर्माण केला होता, तो वर्ग आता ह्या राज्यकर्त्यांनी 1975 पासून त्यांना जातीमध्ये विभागाचं होतच. म्हणून बाबासाहेबांना होतं, ज्यांना ज्यांना उभं करतात त्यांना उभं केलं, जे जे प्रतीक उभे करतात ते प्रतीक उभे केले, ज्या ज्या जयंत्या उभ्या करतात त्या जयंत्या उभ्या केल्या. परंतु हे सगळं करत असताना शेवटी त्यांनी त्यांचं वर्गीकरण करून टाकलं आणि त्याला मोहर लावली त्या निवड्याने. म्हणून अनुसूचित जाती तुम्ही 13% तुमचं मतदान होतं ते 7% थांबलात, ते 7% होऊन थांबलेलं आहे. हा तुमचा सर्वात मोठा नुकसान आहे. नोकऱ्या आहेत, नोकऱ्यांचं पुढे काय होणार आहे हा बाकी वेगळाच. नोकऱ्या टिकणार किती आहेत. त्यांनी सकाळी विषय काढला होता 1990 साठी जेव्हा खाजगीकरण आलं, LIC ला आता याच्यानंतर LICचं भाग भांडवल हे 100 पटीने वाढले, परंतु LICच्या नोकऱ्या कमी झाल्यात कारण LIC सगळं खाजगीकरण करून ठेवलं. किती लोक LIC मध्ये नोकरी लागलेत मागच्या 20 वर्षामध्ये सांगा. तुम्हाला नोकऱ्या भेटणार नाही, खाजगीकरण जोरात चालू आहे. अनेक अनुदानित महाविद्यालयाने म्हटलं की तुम्ही सेल्फ फायनान्स व्हा, आरक्षण देऊ. मग त्या आरक्षणाचा अर्थ काय, जर का सेल्फ फायनान्स करत असाल तुम्ही तर तिथे तुम्हाला ना विद्यार्थी शिकणार आहेत ना नोकऱ्या भेटणार आहेत. हे धोरण 1990 पासूनच आहे. या धोरणाविरुद्ध बोलले कमी लोक, तुम्ही स्वागत केलं त्याचं, परंतु आता ह्याचे तुम्हाला दिसतील. पण आरक्षणाचा सगळा मुद्दा तिथून थांबतो आणि हे आरक्षणच्या म्हणतात की राजकीय आरक्षण लागू होणार नाही. मग करायचं तर सगळीकडे लावा ना. कमीत कमी वर्गातील लोकांचे 4-5 लोक तरी त्या आरक्षणावर निवडून जातील. तिथे तुम्ही लावत नाही, पण नोकऱ्या ह्याच्यामध्ये लावतात. मुद्दा आला क्रिमिलेअरचा. क्रिमिलेअरचा पहिल्यांदा मुद्दा येतो 1992 साली इंदिरा सानेच्या निवाड्यामध्ये. इंदिरा सानेच्या निवाड्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जस्टिस जीवन रेड्डी असं म्हणतात. आता एक गोष्ट लक्षात घ्या, माहितीये का, हा जो निवाडा आहे ना दलविंदर सिंग, हा 7 न्यायाधीशाचा आहे. इंदिरा सानेचा निवाडा 9 न्यायाधीशाचा आहे. मग सूत्र काय की 9 न्यायाधीशांचा निवाडा हा 7 न्यायाधीशांना बंधनकारक आहे. परंतु इंदिरा सानेच्या निवाड्यामध्ये असं स्पष्ट म्हणलंय की वर्गीकरण हे अनुसूचित जातीमध्ये करता येणार नाही, अनुसूचित जमातीमध्ये करता येणार नाही, तरी पण आपण केले. इंदिरा सानेच्या निवाड्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्यामध्ये क्रिमिनल लावता येणार नाही, पण तरीही आपण इथे लावलाय. मग कोण लावला हा, सर्वात पहिल्यांदा कोणी हा विषय काढला, जस्टिस भूषण गवई यांनी. जस्टिस भूषण गवई असं म्हणाले की IAS IPS अधिकाऱ्यांची मुलं आरक्षण घेतात आणि जे लोक गटार साफ करतात, भंगी काम करतात, त्या लोकांना काय भेटत नाही आणि म्हणून आपण इथे क्रिमिनल लावला पाहिजे. बरोबर आहे. ज्यांचे वडील उपसभापती होते विधान परिषदेचे, राज्यपाल होते, खासदार होते, ते म्हणतात की क्रिमिनल लागू नये, क्रिमिनल लावला पाहिजे म्हणतात. ह्यांना बाजूला काढा. तुम्हाला माहितीये का सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजमध्ये पण आरक्षण आहे. आरक्षण आहे, अलिखित आरक्षण आहे. त्याचा मापदंड असा आहे की ज्या भागातून लोक कमी असतील त्या भागातील लोकांना घ्या, ज्या समूहातील लोक कमी असतील त्या समूहातील लोकांना घ्या, ज्या धर्मातील लोक नसतील त्या धर्मातील लोकांना घ्या. आणि कोलोजियम जो आहे ना हा एक जातीचा, एक धर्माचा, एक प्रांताचा होता कामा नये. आज 3 अनुसूचित जातीचे न्यायाधीश सुप्रीम कोर्टामध्ये आहेत. त्याचं कारण असं आहे की ते कोलोजियम मध्ये कोटा सिस्टीम आहे. आणि भूषण गवई स्वतः म्हणाले होते की जर कोटा नसता तर मी सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलो नसतो. पण त्यांनी सांगितलं की आपल्याला क्रिमिनल लावला पाहिजे. मग त्यांनी एक गोष्ट सांगितली की जर का कॉन्व्हेंटमध्ये शिकलेला एखादा विद्यार्थी असेल आणि झडपीच्या शाळेत शिकलेला विद्यार्थी असेल, त्याच्यामुळे तुम्ही एकच कसं समजणार. हे सगळं ऐकायला बरं वाटतं. पण तुम्हाला एक लक्षात घ्या, खरी फॅक्ट अशी की कॉन्व्हेंटमध्ये कोणते विद्यार्थी शिकतात. बहुतांशी दलितांची आम्ही असं बघतो की आमचे पोरं इंग्रजी माध्यमात शिकले पाहिजे, कॉन्व्हेंटमध्ये शिकले पाहिजे, कारण की ख्रिश्चन मिशनरी शाळांमध्ये आमच्यासोबत कमी भेदभाव होतो. त्या कारणाने त्या शाळांमध्ये खूपच आपल्या विद्यार्थ्यांना पाठवलं जातं. आणि म्हणून तो कॉन्व्हेंटमध्ये शिकला म्हणून त्याला आपण क्रिमिनल म्हणून काढून टाका, हा क्रायटेरिया नाही. तर त्यांनी सांगितलं क्रिमिनल टाका. मी फक्त 92चा निवाडा घेतो आणि थांबतो इथे, कारण की सर बोलणार आहेत पुढच्या मुद्द्यावरती, मी पुढचा मुद्दा मांडून थांबणार आहे. 92च्या निवाड्यामध्ये जस्टिस जीवन रेड्डीने सांगितलं ओबीसी साठीचं, अदर बॅकवर्ड क्लास.
ह्यांच्यासाठी सांगितलं की ह्यांच्यामध्ये क्रिमिनल लावा. क्रिमिनल म्हणजे कोण? म्हणजे आपण प्रत्येक प्रश्नाचं एक उत्तर शोधलं पाहिजे. फक्त ऐकून बरं वाटतं असं नाही, 8 लाख उत्पन्नाच्या वरती वगैरे नाही. त्यांनी सांगितलं की ज्यांची आर्थिक प्रगती झाली आणि ज्यांची शैक्षणिक प्रगती झाली त्या लोकांची सामाजिक प्रगती झाली असं आपण समजावं आणि ते क्रिमिनल आहेत. म्हणजे ज्यांची आर्थिक प्रगती झाली, त्यांची शैक्षणिक प्रगती झाली, मीन्स टेस्ट काढली त्यांनी, त्यांची सामाजिक प्रगती झाली असं समजावं. आता ही समज चुकीची आहे, ही समज चुकीची आहे. बाबू जगजीवन राम आयुष्यभर सांगत होते की माझ्यासोबत अस्पृश्यता सार्वजनिक जीवनामध्ये पाळली जाते. त्यांची आर्थिक प्रगती नव्हती का शैक्षणिक प्रगती नव्हती? आमच्या राष्ट्रपतींना मंदिरामध्ये येऊ दिलं जात नाही. त्यांची आर्थिक प्रगती नाही की शैक्षणिक प्रगती नाही? तो कोणचा? तो उत्तर प्रदेशचा माजी मुख्यमंत्री समाजवादी पार्टीचा यादव, अखिलेश यादव. अखिलेश यादव घर सोडून जातो तर गोमूत्राने घर साफ केलं जातं. मंदिरात जातो, मंदिर साफ. तो पार्लियामेंट में म्हणाला कि मैं मेरे बच्चों को क्या बताऊं कि पापा अगर पूछते पापा मंदिर से बाहर गए तो मंदिर क्यों तोड़ा गया? या हिंदू समाजामध्ये सामाजिक प्रगती होते ही अंधश्रद्धा आहे, ही अंधश्रद्धा आहे. बाबासाहेब म्हणतात की ही जी ग्रेडेड इक्वॅलिटी आहे ना, एका माळ्यावर दुसरा मजला झाला काही वाव नाहीये, म्हणून तुम्हाला काय तोडावं लागेल. 56 साली तोडला आपण, ते हे पिंजरे तोडले ना आपण सूरज भटांच्या भाषेत, बरोबर ना? पिंजरे गेले कुठे, दिले तर पंखा, मग हे पिंजरे गेले कुठे? ह्या जातीवस्तीचे पिंजरे तोडले आपण, बाहेर पडलो त्याच्यात. पण सोशल प्रगती हा पॅरामीटर नाही. आणि आर्थिक मागासले पण हे नेहमीच नोशनल आहे, बरोबर ना? ते कोणाच्या व्हायच्या? मजेदार गोष्ट म्हणजे कालची बातमी वाचून झालं की ओबीसींना तुम्ही आता क्रिमिनल लावणार नाही, आणि निवाडा असं म्हणतो की अस्पृश्यांना क्रिमिनल लावा, एससीला क्रिमिनल लावा. म्हणजे सगळं उलटच नाही चालू आहे. महाराष्ट्र शासन मध्ये लावणार नाही. आता या सगळ्या विरुद्ध मी पुन्हा क्रिमिनलच्या चर्चेला जात नाहीये, थांबतो इथेच. ह्या सगळ्या विरुद्ध काही शेड्यूल कास्टचे आमदार, खासदार हे जाऊन पंतप्रधानांना भेटले आणि त्यांनी आश्वासन दिलं की मी असं करणार नाही. आमचं म्हणणं आहे की त्यांनी राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्ती आणावी आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट करावं की अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण करता येणार नाही आणि त्यांच्यामध्ये क्रिमिनल लावता येणार नाही. तुमच्याकडे तेवढं बहुमत आहे आणि ते तुम्ही करू शकता. बरं, तुम्ही म्हणायचं असं कसं झाले ना? 92 साली जेव्हा इंदिरा सानेचा निवाडा आला, हा निवाडा आल्यानंतर जेव्हा सुप्रीम कोर्टाने न विचारता सांगितलं की प्रमोशन मध्ये आरक्षण देता येणार नाही, याचा अर्थ की आपले लोक कारकून म्हणूनच मरणार, प्रमोशन भेटणार नाही. त्यावेळेस पार्लमेंट मध्ये जाऊन संविधानामध्ये घटना दुरुस्ती केली आणि 16(4) टाकलं. त्यांनी सांगितलं की प्रमोशन मध्ये आरक्षण भेटेल. जेव्हा एका निवाड्यामध्ये सांगितलं की आरक्षण भेटेल पण कॉन्सिक्वेंटल सिनियरिटी भेटणार नाही, ते म्हणाले नाही कॉन्सिक्वेंटल सिनियरिटी भेटेल. हा मुद्दा आज महत्वाचा नाही म्हणून स्पष्ट करून सांगत नाही. पण तुम्ही 2-2, 3 दिवस घटना दुरुस्ती केली. 16(4) हे तुम्ही वाचा, त्याच्यामध्ये अनेक घटना दुरुस्ती आल्यात. त्या कशामुळे आल्यात? निवाड्यामुळे आल्यात. म्हणून आमचं म्हणणं आहे की हा जर निवाडा जर का करून काढायचा असेल आणि राज्यकर्त्यांना खरंच जर का आमच्याबद्दल, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्याबद्दल प्रेम असेल आणि त्यांना संविधानाबद्दल जर का निष्ठा असेल तर त्यांनी घटना दुरुस्ती आणावी. आणि ह्या निवाड्यामध्ये सांगितलेलं आहे जे असंवैधानिक आहे ते खोडून काढावं आणि ती घटना दुरुस्ती अशी करावी की अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्यामध्ये वर्गीकरण करता येणार नाही. तो अधिकार फक्त पार्लमेंटचा आहे पण वर्गीकरण करण्याचा नाही. दुसरी गोष्ट की तुम्हाला क्रिमिलेअर लावता येणार नाही. या क्रिमिलेअरचा पण जो निवाडा आहे तो रेशो आहे का माहिती नाही, परंतु फक्त एका न्यायाधीशाचा निवाडा जो आहे तो तुम्हाला वाचतो. आणखी ह्यांची समज किती असते हे तुम्हाला सांगतो आणि थांबतो. जस्टिस पंकज मित्तल यांनी जो निवाडा दिलाय त्या पंकज मित्तलच्या निवाड्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की खरं म्हणजे ना जाती व्यवस्था ही आत्ताची आहे. आपल्याकडे वर्ण व्यवस्था होती आणि वर्ण व्यवस्थेमध्ये जाती नाही आहेत. जाती व्यवस्था नंतरच्या आहेत आणि म्हणून आपण वर्ण व्यवस्था जी ती बरोबर आहे, आपण तसंच त्या वर्ण व्यवस्थेच्या हिशोबाने ते गेलं पाहिजे. ह्याच्यामध्ये भगवद्गीता सांगतात
ह्याच्यामध्ये ते म्हणतात की भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतो की ही सगळे जे 4 वर्ण आहेत ते मी निर्माण केलेले आहेत आणि हे 4 वर्ण जे आहेत हे कर्माप्रमाणे आहेत आणि कर्माप्रमाणे असतानाही जाती व्यवस्था नाहीये असं सगळं ज्ञान देतात. पुन्हा म्हणतात की मी काय धर्मशास्त्राचा अभ्यासक नाहीये. परंतु मी सांगतो मागे OTT प्लॅटफॉर्मवरती एक वेब सिरीज आली होती पाताल लोक. त्याच्यामध्ये तो जो नायक आहे ना तो शेवटी फार चांगला डायलॉग म्हणतो. तो कथा सांगणार त्याच्यापूर्वी म्हणतो की शास्त्रों में लिखा है लेकिन मैंने व्हाट्सएप पे पढ़ा है. शास्त्रों में लिखा है लेकिन मैंने व्हाट्सएप पे पढ़ा है. खूप काही त्यांचे अनुमान जाती व्यवस्थेवरचे हे असेच आहेत. शास्त्रों में लिखा है लेकिन मैंने व्हाट्सएप पे पढ़ा है. ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेला एक फक्त मुद्दा सांगतो. ते म्हणतात क्लिनर वगैरे नको, तुम्ही एक करा, एका पिढीला जर आरक्षण भेटलं तर पुढच्या पिढीला भेटता कामा नये. म्हणजे जर का आरक्षण घेऊन एक पिढी कारकून झाली तर दुसऱ्या पिढीला कोणालाही आरक्षण भेटता कामा नये. आम्ही असं म्हणणं आहे की ठीक आहे कारकून होणं एक भाग आहे पण शेवटी त्याला IAS व्हायचंय, IPS व्हायचंय, पुढार जायचंय. आणि मग शेवटचा प्रश्न असा येतो की आरक्षणाची गरज कशाला आहे आम्हाला? आमचे पोटापाण्याचे प्रश्न सुटावेत म्हणून, नोकऱ्या लागावेत म्हणून, हा एक भाग झाला. परंतु तो गौण आहे. निर्णय करण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला आमचा सहभाग पाहिजे आणि हा जो सहभाग आहे हा सहभाग तुम्ही काढून घेण्यासाठीचा हा सगळा खटाटोप आहे. जर का तुम्हाला ज्या जातींची प्रगती झाली नाही त्यांच्याबद्दल एवढाच कळवळा असेल तो पुन्हा तो प्रश्न सकाळी उपस्थित केला तोच आम्हाला विचारावा लागेल. 75 वर्ष सत्ता तुमच्या हातामध्ये होती तर त्यांची प्रगती का झाली नाही ह्याची उत्तर तुम्ही आम्हाला पहिले द्या. जर का सगळ्या सरकारांमध्ये सरकारी शाळा बंद पडणार असतील, झडपीच्या शाळा बंद पडणार असतील, महाविद्यालय बंद पडणार असतील, नोकऱ्या निर्माण होणार नसतील तर ह्या समाजाची प्रगती होणार कशी आहे? आणि म्हणून ह्यांच्यासाठी तुम्हाला विशेष शाळा कराव्या लागतील, महाविद्यालय करावं लागेल, त्यांना तुम्हाला इतकं सक्षम करावं लागेल की असं कधी होतं का की 4 लोक आलेत तर आपण ह्याच जातीच्या माणसाला घेतलं पाहिजे. ते ह्याचा अर्थ असा होता की दुसरं कोणी आला नाही तिथे अर्ज करून, का आला नाही ह्याचा प्रश्न विचारा. त्याच्यासाठी वर्गीकरण करून त्यांच्यामध्ये वाद करू नका. आणि म्हणून शेवटच्या टप्प्यात सांगतो वर्गीकरणाचं राजकारण हे सुप्रीम कोर्टाच्या निवाड्यामध्ये सुरू झालं नाही. ते 1975 साली पंजाब मधल्या काँग्रेस शासनाच्या झैलसिंगाच्या मुख्यमंत्री असताना झालेल्या त्या निर्णयात झाले. त्याच्यामध्ये फक्त काँग्रेस नाहीये तर AIADMK आहे, तेलुगू TDP आहे, तुम्हाला नितीश कुमार आहे, आप आहे. या सगळ्याच पक्षांनी आपल्या फायद्यासाठी वर्गीकरण संविधानामध्ये करण्यासाठीचे प्रयत्न केलेले आहेत. आणि राजकारणामध्ये तर वर्गीकरण मोठ्या प्रमाणात होतच असतं. जे लोक निळ्या झेंड्याच्या खालती नाहीत त्या सर्वांना आपण आपल्या झेंड्याखालती घेण्यासाठी हे वर्गीकरण चालू असतं. तर हे राजकारणामध्ये सुरू झालं. राजकारणामध्ये सुरू झालेला हा सगळा भाग आहे तो आता न्यायपालिकेमध्ये आला आणि न्यायालयाने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलाय. आणि म्हणून मित्रांनो रिव्ह्यू पिटिशन टाकलेले आहेत, काही रिव्ह्यू गेलेले आहेत, ते रिव्ह्यू होईल. तुम्ही आपण चळवळ करतो आणि त्याच्यासाठी आपली मागणी असली पाहिजे की घटना दुरुस्ती झाली पाहिजे आणि हे वर्गीकरण संपलं पाहिजे. आपण शांतपणे मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. जय भीम, जय भारत.